दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे मंगेश वाकडीकर अध्यक्षपदासाठी उमेदवार असतील अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. पनवेल तालुक्यातील केळवणे गटाचे सदस्य असलेले वाकडीकर अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपचा अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला 15 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 16 जागा, शिवसेना शिंदे गटाला 21 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 5 जागा तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी निवडणूकपूर्व युतीमुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात अर्जांची छाननी केली जाणार आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अलिबाग समुद्र किनाऱ्याजवळील मैदानावर विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या मेळाव्यासाठी अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.